तर आत्ताची आपण दृश्य पाहतोय, काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे मुंबईमध्ये। काँग्रेसच्या आंदोलनाची आपण आता दृश्य पाहतोय। राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस आता रस्त्यावर उतरलेली आहे, आंदोलन करतायत। आपण यामध्ये काही तरुण पाहू शकतोय, तसेच काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते दिसत आहेत। मुंबईमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। राहुल गांधी जी नेता विपक्ष राहुल गांधी जी संसद में बोलने नहीं दिया गया। क्यों? क्योंकि उन्होंने जो फॉर्मर आर्मी चीफ नारवाने जी के बुक का उल्लेख किया था, कुछ पन्ने पढ़ना चाहते थे, लेकिन उस बुक के बारे में सुनते ही अनपब्लिश्ड किताबें। लेकिन मुंबईमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे आणि त्याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरावडे। तर शिल्पा, काय सांगाल की नेमकं कशामुळे आंदोलन पेटलेलं आहे? ऐसा क्या है? आपण जर पाहिलं तर 2020 मधील भारत चीन संघर्षासंदर्भात माजी लष्कर प्रमुख जे आहेत जनरल मनोज नरवणे यांनी केलेला जो गंभीर खुलासा संदर्भात संसदेत बोलण्यापासून विरोधी पक्षनेते जे आहेत राहुल गांधी यांना बोलू दिलं जात नाही, त्यावरून हे आंदोलन आपल्याला मुंबईतल्या काँग्रेस कार्यालयाबाहेर होत असलेलं पाहायला मिळतंय। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लागलेला पाहायला मिळतोय। आंदोलनकर्ते जे आहेत पोलिसांमध्ये आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धरपकड देखील झालेली पाहायला मिळत आहे। आंदोलनकर्ते हे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करताना पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे मोदी सरकारने वेळीच निर्णय न घेतल्यामुळे आपल्या शूर जवानांना हुतात्मे पत्करावे लागलेले आहे। केंद्र सरकारच्या ह्या गलथान जो कारभार चालू आहे त्या विरोधामध्ये मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा ज्या आहेत विनीत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। आणि आपण जर पाहिलं तर आंदोलनकर्ते त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे सध्या जर आपण पाहिलं तर हे आंदोलनकर्ते केंद्र सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर ते त्यांच्या मतावर ठाम आहेत। विशेष म्हणजे राहुल गांधी यांना संसदेमध्ये का बोलू दिलं जात नाही, जे सरकार केंद्र सरकार आहे ते राहुल गांधींची गळचेपी करत असल्याचा देखील आरोप या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे। आणि सध्या जर आपण पाहिलं तर मुंबई काँग्रेसचं जे कार्यालय आहे त्याच्या बाहेर हे आंदोलन सुरू आहे। जी जी जी। तर शिल्पा, आता हे काँग्रेसचं आंदोलन पेटलेलं आपल्याला दिसतंय, मात्र सध्या यांच्या मागण्या काय आहेत? आपण जर पाहिलं तर जे संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी आहेत त्यांना बोलू दिलं जात नाही, त्यावरून हे आंदोलन सुरू आहे। राहुल गांधी यांना संसदेमध्ये बोलू द्यावं ही त्यांची मागणी आहे। आणि विशेष म्हणजे 2020 मधील जे भारत चीन संघर्षासंदर्भात माजी लष्कर प्रमुख जे होते त्यांच्या खुलासा संदर्भात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू दिलं नाही आणि त्यावरूनच हे आंदोलन सुरू आहे। आणि विशेष म्हणजे राहुल गांधी यांना बोलू दिलं जावं अशी त्यांची मागणी आहे। आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये ही घोषणाबाजी आणि हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळते। जी जी जी। धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण स्क्रीनवर आता दोन दृश्य पाहतोय। और हम सुनना चाहते हैं उस किताब में क्या है, क्यों हमारे नेशनल सिक्योरिटी को कॉम्प्रोमाइज किया जा रहा है। शेम 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 शेम। जो सरकार निकम्मी है, आज हम बीजेपी जो सरकार निकम्मी है, जाना चाहते थे एक प्रोटेस्ट करने के लिए, और हमें इधर ही जब्त कर दिया गया। इधर ही किस बात का इतना डर है? अरे हम तो युवक है, युवकों से इतना डर क्या? पुलिस जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है।